हिप्नॉटिस्ट जो आहे तो माणसांचं सॉफ्टवेअर दुरुस्त करण्याचं काम करतो. म्हणजे मनावरती काम करणारं हे टूल आहे. आज फिजिकली माणसं माणसांपासून दूर आहेत, फक्त सोशल मीडियावरती जवळ आहेत. म्हटलं जातं की द पेन इन रियालिटी इज लेसर दॅन द पेन इन मेंटॅलिटी. प्रॉब्लेम झाल्यानंतर रिपेअर करण्याची कॉस्ट खूप जास्त आहे आणि रिपेअर होईल का याची शंकाही खूप कमी आहे, शक्यताही खूप कमी आहे. त्या आईचं जे काही स्वभाव आहे, आता प्रेग्नन्सीमध्ये 9 महिन्यांमध्ये असणाऱ्या ज्या काही भावना आहेत त्या कॉपी होत आहेत, त्या बाळाकडे जात आहेत. बाळही तसंच बनतं. आई कोण आहे तर आई एक डिझायनर आहे. राईट. तिच्या गर्भात तिला हवं तसं सर्वगुण संपन्न, हुशार, बुद्धिमान असं बाळ घडवू शकते. 4 गोष्टी आपल्याला व्यक्तीला आयुष्यात घडवतात किंवा बिघडवतात. तुम्ही काय ऐकता, काय वाचता, काय पाहता आणि कशा प्रकारच्या वातावरणात, कशा प्रकारच्या सानिध्यात राहता. तर गर्भसंस्कार म्हणजे त्या प्रत्येक गर्भवती स्त्रीचं 9 महिन्यांसाठी हॅपी, ऍक्टिव्ह, क्रिएटिव्ह, एनर्जेटिक, पीसफुल, स्टेबल, पॉझिटिव्ह आणि कन्सिस्टंट असणं. 9 महिन्यापर्यंत दररोज त्या ऍक्टिव्हिटीज करणं म्हणजे गर्भसंस्कार. मग अठ्ठास धरावा त्या प्रत्येक स्त्रीनं, त्या प्रत्येक कपलनं की एकच बाळ यावं, ते एकच बाळ छत्रपती शिवाजी महाराजांसारखं असावं, सर्वगुण संपन्न असावं, देशाचं आईवडिलांचं नाव रोशन करेल असं बाळ घडवायचंय मला. हा अट्टास ठेवून जागरूकपणे जर का या कपल्सनी स्वतःच्या बाळासाठी प्रयत्न केला तर मला वाटतं की उद्याचा भारत बदललेला असेल. नमस्कार. टू कटिंग पॉडकास्ट या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज आपण एक अशा व्यक्तीसोबत संवाद साधणार आहोत ज्यांनी हिप्नॉटिझम ह्या गोष्टीमध्ये ते कोच म्हणून आहेत आणि त्यासोबतच गर्भसंस्कार या संदर्भात देखील ते मार्गदर्शन करतात. यावेळी आपण त्यांच्यासोबत संवाद साधून गर्भसंस्कार म्हणजे नक्की काय, त्यासोबतच हिप्नोथेरपिस्ट या संदर्भात त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेणार आहोत. या सर्व गोष्टींचा काय फायदा होतो, त्यासोबतच आपल्या रोजच्या आयुष्यात त्या कितपत उपयोगी पडत आहेत, त्यासोबतच तणाव असेल, स्ट्रेस असेल किंवा डिप्रेशन ही अवस्था असेल, त्यामध्ये या गोष्टी कशा उपयोगी पडतात आणि त्यासोबतच जसं आपण बोललो की गर्भसंस्कार, तर गर्भसंस्कारांचे काय फायदे होतात नक्की आणि ते त्याचा इम्पॅक्ट लहान मुलांवर कशा प्रकारे पडतो, या सगळ्या गोष्टी आज आपण त्यांच्यासोबत जाणून घेणार आहोत. चला तर मग या सर्वच गोष्टींसंदर्भात आपण संवाद साधूया हिप्नोथेरपिस्टचे कोच असणारे आणि गर्भसंस्कारासंबंधित मार्गदर्शन करणारे विष्णू माने सर यांच्यासोबत. नमस्ते सर. नमस्ते. आज आपण जे गोष्ट बोलणार आहोत, मग ते हिप्नोथेरपी झालं किंवा गर्भसंस्कार झालं, हे दोन्ही विषय अगदी आता समाजामध्ये जास्त महत्वाचे आहेत आणि त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो माणसावर आयुष्यभरासाठी पडतो. अगदी बरोबर. त्या संदर्भात मला तुम्हाला विचारायचंय की हिप्नोथेरपिस्ट असताना आजच्या काळात हिप्नोथेरपी ही अधोरेखित होत चाललेली आहे, कारण की त्याचा फायदा जो आहे तो लोकांना हळूहळू समजत चाललेला आहे, पण तो अजून इतक्या प्रमाणात नाही समजला की लोक ती पूर्ण प्रोसेस अंडरस्टँड करतील आणि त्याचा अवलंब करतील. तर हिप्नोथेरपीचा फायदा काय होतो हे आम्हाला तुम्ही सांगा. चांगला प्रश्न आहे. खरं तर हिप्नॉसिस किंवा संमोहन हा विषयाबद्दलचा अवेअरनेस जो काही समाजामध्ये असायला पाहिजे, तो समाजामध्ये अवेअरनेस तेवढ्या प्रमाणामध्ये नाहीये. आज अनेक पाश्चात्य देशांमध्ये हिप्नॉसिस हे अनेक गोष्टींसाठी वापरलं जातं. जसं मी नेहमी म्हणत असतो की ज्ञान, विज्ञान, कला, क्रीडा, विकास आणि व्यसनमुक्ती यासाठी संमोहन उपचार. खरं तर संमोहन उपचार अशा अनेक गोष्टींमध्ये वापरता येतात, जसं की स्पोर्टमध्ये म्हणजे शारीरिक कौशल्य तर वाढवले जातात, बट मानसिक जो काही बूस्ट आहे, तो मानसिकता कणखर बनवण्यासाठी, तो कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी हिप्नॉसिस किंवा संमोहन थेरपी जी आहे ती खूप उपयुक्त आहे. आपण पाहिलं की सचिन तेंडुलकर साहेब जेव्हा नर्वस 90 मध्ये अडकलेले होते, म्हणजे क्रिकेट ते कधी खेळले नव्हते का, किंवा त्यांनी सेंचुरी याच्या आधी कधी मारल्या नव्हत्या का, म्हणजे 99 सेंचुरी मारलेल्या होत्या, बट 100वी सेंचुरी मारण्यासाठी मात्र अगदी वर्ष, 1.5 वर्षाचा काळ लागला. बरोबर. कारण काय? कारण त्यांचं स्किल हे कारण नव्हतं, बरोबर. तर त्यांची मानसिकता म्हणजे जे काही मेंटल प्रेशर इनडायरेक्टली कुठे आतमध्ये आलेलं होतं, आणि बिकॉज ऑफ दॅट ही इज नॉट एबल टू प्ले. सो असे जे काही इश्यूज असतात, अशा अनेक इश्यूज या संमोहनशास्त्राच्या माध्यमातून काढता येतात. भारतामध्ये परिस्थिती प्रॉब्लेम काय आहे की संमोहनाला किंवा हिप्नॉटिझम किंवा हिप्नॉसिस असे काही विषय ऐकले की लोकांना वाटतं ही काहीतरी काळी भूमिका आहे, काळी जादू आहे किंवा ब्लॅक मॅजिक आहे आणि यानं काहीतरी एखाद्याला लुटता येतं, लुबाडता येतं. मध्यंतरी असे काही किस्से पेपर्सला, म्हणजे एखाद्याला लुटलं गेलं की साधा सोपासा आरोप लावला जातो की हिप्नोटाईज करून लुटलं गेलं. पण त्याच्या पाठीमागचे जे खरं काय घडलं हे खूप कमी लोक जाणून घेतात. आम्हाला अशा काही केसेस नंतर लक्षात आल्या की सांगितलेलं असतं की आम्हाला हिप्नोटाईज करून लुटलं गेलं,
पण लक्षात येतं की हिप्नॉटिझम वगैरे काय केलेलं नसतं, कुठेतरी एखादी वस्तू हरवलेली असते, काहीतरी प्रॉब्लेम झाला असतो, बरोबर आता आहे. सांगायचं कसं, हो, किंवा मोहातून पण होऊ शकतं. मोहातून पण होतं. आणि मग सांगितलं जातं की नाही ते हिप्नोटाईज केलं, कोणतरी बाबाला काहीतरी केलं आणि मग त्यांना दागिने काढून नेले, किंवा अशा प्रकारच्या सुद्धा घटना ह्या फेक स्टोरीज बनवल्या गेल्या. बरोबर आहे. आणि मग याचा इम्पॅक्ट मात्र सर्वसाधारण माणसांमध्ये काय गेला की अरे बाबा हे समथिंग काहीतरी वाईट सिरियस असतं. आहे, वाईट आहे. पण खऱ्या अर्थानं मी आज 25 वर्ष हिप्नॉसिस हा विषय अभ्यासतोय. अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये या हिप्नॉसिसच्या माध्यमातून त्यांना तणावमुक्त करण्यासाठी काम केलं किंवा अनेक काही गोष्टी केल्या. आणि त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की हिप्नॉसिस हे खरं तर सायन्स आहे. त्याच्या पाठीमागं काहीतरी रिसर्चेस आहेत. बरोबर अनेक आहे. वर्षानुवर्षांपासून यावरती अनेक व्यक्तींनी काम केलेलं आहे. येस. आणि हे सायन्स आहे, आणि सायन्स म्हणून जर त्याच्याकडे पाहिलं तर खरं तर मी म्हणेन की हिप्नॉसिस हे वरदान आहे. ज्या पद्धतीनं लॅपटॉप बिघडला किंवा मोबाईल फोन मधल्या सॉफ्टवेअरला काही इश्यू झाला तर सॉफ्टवेअर इंजिनियर होतो आणि त्याचं सॉफ्टवेअर हो. रिकव्हर करतो, किंवा येस. त्यातले काही बग्स असतील, इश्यू ते दूर करतो. सॉफ्टवेअर रिलेटेड. येस. सेम वे एक हिप्नॉटिस्ट जो आहे तो माणसांचं सॉफ्टवेअर दुरुस्त करण्याचं काम करतो. म्हणजे मनावरती काम करणारं हे टूल आहे. बरोबर आहे. म्हणजे कळत न कळत एखादी गोष्ट निगेटिव्ह इम्पॅक्ट मनामध्ये बसतो आणि एखाद्या व्यक्तीचं आयुष्य बिघडून जातं. मी अशा अनेक लोक बघितलेत की हातातोंड आलेलं असताना एखादा मुलगा किंवा मुलगी अभ्यासात चांगले होते, सगळे चांगले होते, आणि अचानकपणे एकदम काहीतरी इन्सिडेंट घडला आणि त्यानंतर त्यांचं आयुष्य बदलून गेलं. परवा माझ्याकडे एक केस आलेली होती. एक आजोबा होते खरं तर ते शिक्षक होते आणि शिकवत असताना शाळेत असताना त्यांच्यावरती एक आरोप केला गेला चोरीचा. खरं तर त्यांचा त्या चोरीशी किंवा कशाशी काही संबंध नव्हता आणि आरोपही नाही केला. पण जी काही घटना घडली, चोरी झाली, त्याच्यामध्ये त्यांना फक्त काही जबाब विचारण्यासाठी बोलवलं गेलं. आणि ते बोलवल्यानंतर त्यांच्या मनामध्ये त्या घटनेचा एवढा तीव्र परिणाम झाला की लोक माझ्याकडे चोर या संशयानं बघतायत किंवा मला एन्क्वायरीसाठी बोलवलं गेलं. त्या गोष्टीचा एवढा त्यांच्या आयुष्यावरती धसका बसला की त्यानंतर लिटरली त्यांनी जगणं सोडून दिलं म्हणता येईल. म्हणजे ते जे एवढे कोमात म्हणजे शांत बनले की बायकोशी बोलत नव्हते, मुलगीशी बोलत नव्हते, कोणाशीही बोलत नव्हते. 24 तास फक्त एकच विचार की माझ्यावरती संशय घेतला. बापरे. आणि लिटरली त्यानंतर त्यांचं आयुष्य संपलं. येणाऱ्या 1.5-2 वर्षात ते सोडून गेले आयुष्यातनं, म्हणजे आयुष्य सोडलं त्यांनी. गोष्ट किती छोटीशी होती. खरं तर त्यांच्यावर कोणी खटला दाखल केलेला नव्हता किंवा डायरेक्टली त्यांना तुम्हीच चोरी केली असं कोणी म्हटलेलं नव्हतं. बरोबर. बट फक्त मी एक शिक्षक आहे, म्हणजे शिक्षकी पेशा म्हणजे कसं की प्रतिष्ठित असा, आणि अशा या व्यक्तिमत्वाला जेव्हा अशा प्रकारे काही बोलवलं गेलं तर त्या गोष्टींचा त्यांच्या मनावर तेवढा वाईट परिणाम झाला. मनातल्या मनात त्यांनी त्या गोष्टीला खूप मोठं केलं आणि लिटरली त्यांना त्यानंतर त्यांचं आयुष्य गमावलं. आता तुम्ही बोलता बोलता सर बोललात की ताणतणाव, तर ही गोष्ट आजकाल अशी झालेली की म्हणजे मी गोष्टी बघितलेल्या आहेत की 5वीतला मुलगा पण म्हणतो मला टेन्शन आहे, तर मला बाबा इव्हन आपण बघतोय आज की 10वी-12वीच्या प्रिपरेशन मध्ये पण मुलं डिप्रेशन मध्ये जातात. तर हे सगळं होण्यापर्यंत याला जबाबदार नक्की कोण आहे? खरं तर काय आहे की पूर्वीच्या काळी मला आठवतंय, मी गावी होतो किंवा तुम्ही गावात पाडलेले आहात, तर मंदिर, मस्जिद, चर्च हे जे काही गोष्टी बनलेल्या आहेत ना, खरं तर हे अँकर्स म्हणून बनलेले आहेत. अँकर म्हणजे काय? जेव्हा मंदिरात जातो आपण त्याला थोडीशी शांती मिळते, पीस मिळतो, स्टॅबिलिटी मिळते. घराघरात असे काही उपक्रम असायचे, देवपूजा केली जायची, अजून काही केली जायची. तर मला असं वाटतं की हे सगळ्या गोष्टी काय होत्या की कुठेतरी मेंटल स्टॅबिलिटीसाठी होत्या. पूर्वी भजन कीर्तनं व्हायची. भजन कीर्तनांमध्ये जो काही नाद तयार होतो, म्हणजे फ्रिक्वेन्सीज तयार होतात, या तुमच्या ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीला रिड्यूस करायला मदत करतात आणि तुम्हाला प्रसन्नता देतात. म्हणजे खरं तर हे स्ट्रेस बस्टर म्हणून काम करत होते. आज काय झालं, आम्ही भजन कीर्तन करत नाही, पण डीजे मात्र जरूर लावतो, तमाशे मात्र आम्ही जरूर करतो, कोल्ड प्ले. सो रिसेंटली आपण या सगळ्या गोष्टींचा इथे वाजवल्या जाणाऱ्या किंवा इथे निर्माण होणाऱ्या ज्या फ्रिक्वेन्सीज आहेत, त्या फ्रिक्वेन्सीज तुम्हाला हायपर बनवायला मदत करतात, पीस आणि स्टॅबिलिटी देण्यासाठी नाही. सो हा झाला एक भाग. त्याचबरोबर अनेक गोष्टी याला कारणीभूत आहेत. म्हणजे हा एक भाग झाला की जी काही मानसिकता, स्टॅबिलिटी मिळायला पाहिजे त्यासाठी हवं असणारं जे काही वातावरण होतं ते अँकर म्हणून काम करतं. कारण आजची पिढी मंदिरात जात नाही, मला वाटत नाही की आता खेडेगावात आजही करत असतील, बट सिटीत राहत असणारी लोक किंवा लहान बाळं जी काही होत आहेत ती अपब्रिंग होत असताना देवपूजा करतायत, कुठेतरी पाठपूजा केली जाते, तर याचं प्रमाण कुठेतरी कमी होताना मला जाणवतंय.
कारण आज शाळेत 8वी 9वी 10वीला जाणारा मुलगा किंवा मुलगी असेल तर तिला त्या अभ्यासाबद्दलचं बरंचसं गाईड केलं जातं किंवा त्यांनाही आज या गोष्टींमध्ये इंटरेस्ट राहिलेला नाही. ते सोशल मीडियामध्ये कुठेतरी बिझी आहेत. सो त्यांचा टाइम कशा गोष्टींमध्ये जातोय, त्यांच्या ब्रेनवरती कोणत्या, ह्या असंख्य कम्युनिटिव्ह गोष्टी आहेत ज्याचा ताण आणि तणाव त्या मुलांवरती निर्माण व्हायला लागलेला आहे. राईट. सो जे एकत्रित फॅमिली कुटुंब पद्धती होती त्याच्यातनं एकत्रित हसत खेळत गप्पा मजा गोष्टी चुलती चुलते काका काकू असे एक वेगळं चुलत भाऊ हे सगळे एकत्रित असायचे आणि त्यातनं एक खरं तर स्ट्रेस निर्माणच होत नव्हता. व्यक्त करण्यासाठी मनं होती, व्यक्त करण्यासाठी फिजिकली माणसं होती. राईट. आज फिजिकली माणसं माणसांपासून दूर आहेत, फक्त सोशल मीडियावरती जवळ आहेत. म्हणजे जग फक्त जवळ आलंय, माणसं लांब गेलेले आहेत. अगदी बरोबर बोलात की सोशल मीडियानं जग जवळ आलं आणि माणसं लांब गेली. आणि मला वाटतं की या सगळ्यांचा इम्पॅक्ट आज माणसांच्या मनावरती विपरीत पद्धतीनं होतो. येस. आज सर आता हिप्नोथेरपिस्ट म्हणून तुम्ही काम करत असताना तुमच्याकडे अशी काही उदाहरणं असतील की त्या माणसाच्या आयुष्यात ड्रास्टिक चेंज झाला हिप्नोथेरपीमुळे, किंवा त्याचा एखादा आपण म्हणू शकतो की आज व्यसनाधीनता वाढलेली आहे, तर त्या गोष्टीवर पण तुम्ही काम केलं असेल, किंवा एखाद्या माणसाचा हजारो विद्यार्थी असे घडवलेले आहेत किंवा अनेक असे मोठे व्यक्ती आहेत ज्यांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन घडलेलं आहे. मोठ्या व्यक्तींबद्दलची एक केस सांगतो. काही वर्षापूर्वी माझ्याकडे एक केस आलेली होती. तर चांगले गृहस्थ होते आणि कॉर्पोरेट जॉब होता, बट त्या व्यक्तीला फिअर होतं विमानाचं. म्हणजे विमान म्हटलं किंवा विमानानं कुठं जायचं म्हटलं तर कॉर्पोरेट होतं, जॉब तरी करणं भाग होता. कंपनी मार्केटिंगमध्ये असल्यामुळे यांना बाहेर पाठवायची, बरेचदा बाहेर फिरावं लागायचं आणि कंपनी फ्लाईट तिकीट जायची, बट हा व्यक्ती कधी फ्लाईटनं जायला तयार नव्हता. ट्रेननं जाईल, कार घेऊन जाईल, कोणत्याही बाकी साधनानं जाईल, बट विमानामध्ये म्हटलं त्याची तयारीच नव्हती. मग म्हणजे त्यांच्या फॅमिली मेंबर्स माझ्यापर्यंत घेऊन आले की बाबा हे असं असं आहे आणि ते विमानाला खूप घाबरतायत, काय करता येईल ह्याच्यावरती. मग थोडंसं त्यांचं केस स्टडी अंडरस्टँड केली की बाबा का निर्माण झालेला आहे, कुठं काय इश्यूज आहेत. मग असं लक्षात आलं की कुठेतरी काहीतरी पाठीमागचं म्हणतो ना की मिस ऍक्सिडेंट जे काय होतात अशा पद्धतीचे काही किस्से मित्रांकडून ऐकलेले होते. आणि त्यानंतर त्या विमानाबद्दलची एक मनात निगेटिव्ह, म्हणजे विमानात बसल्यानंतर माझं काहीतरी होईल, मी विमानात बसलो की काहीतरी ऍक्सिडेंट होणार आणि विमानाचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर मरतो माणूस, अशा प्रकारचे कुठेतरी काहीतरी ऐकलेलं होतं. आणि त्यामुळे त्यांना वाटायचं की मी विमानात बसलो की ऍक्सिडेंट होणार, आणि त्यामुळे ती विमानाची एन्झायटी होती. म्हणजे फिजिकली तसं काय झालं का, काहीच नव्हतं. म्हटलं जातं की द पेन इन रियालिटी इज लेसर दॅन द पेन इन मेंटॅलिटी. म्हणजे रियालिटी मधला पेन हा खूप कमी आहे मेंटॅलिटीतल्या पेनपेक्षा, कारण तुम्ही मनातला पेन किती वाढवता याला काही लिमिट नाहीये. बरोबर आहे. त्या विमानाचा पेन म्हणजे रियालिटीमध्ये विमानाचे ऍक्सिडेंट किती होत आहेत, बरोबर. ओव्हरऑल जर पर्सेंटेज काढली, आज जी दळणवळणाची साधनं आहेत, तुम्ही ट्रेन घ्या, कार घ्या, रोड म्हणजे रोड अगदी चालता चालता सुद्धा ऍक्सिडेंट होतो. एक्झॅक्टली. मग या सगळ्यांचं पर्सेंटेज काढलं तर सर्वात लेसर पर्सेंटेज जर फॅटॅलिटीचं कुठं असेल तर ते एरोप्लेन. बरोबर. म्हणजे टू व्हीलर वरती फोर व्हीलर मध्ये म्हणजे रोड ऍक्सिडेंटचं प्रमाण बघितलं तर ते कितीतरी पटीने आहे, तरी आम्ही रोडनं जायला तयार, बरोबर, बट विमानानं जायला तयार नाहीयेत. बरोबर. सो त्यांच्या मेंटॅलिटी मधला हा पेन वाढलेला होता. आणि मग त्यांना थेरपी देऊन विमानाबद्दल असणारी ती भीती मनातली काढून टाकण्यासाठी काम केलं गेलं आणि त्यानंतर मग ते फ्लाईंग करायला लागले. त्यांना कसलाही त्रास झाला नाही किंवा काही प्रॉब्लेम आले नाहीत. हा झाला मोठ्या व्यक्तींबद्दलचा एक किस्सा. बरोबर. तुम्ही व्यसनाधीनतेबद्दल विचार. अगदी काल मी साताऱ्यावरून पुण्याला येत असताना मला माझा प्रोफाईल कुठेतरी पॉडकास्ट एक पाहिला आणि एका महिलेचा, मुंबईमधल्या एका महिलेचा फोन आला. तर तिचा फोन कशासाठी होती, सर माझा 28 वर्षाचा मुलगा आहे आणि तो आता व्यसनाधीनतेमध्ये, म्हणजे काही पावडर्स वगैरे घेतो काही, आणि चांगलं तो ह्याच्यावरती होता, अमेझॉनला वगैरे कुठेतरी जॉबला होता आणि सगळं काही चांगलं होतं. आणि अचानकपणे लॉकडाऊन नंतर जे बिघडले तर तो आता हाताबाहेर गेलाय, कसं त्याला कंट्रोल करता येईल, काय करता येईल. त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की मला त्यांनी विचारलं की सर तुम्ही हिप्नॉटिस्ट आहात, मी तुमचा पॉडकास्ट पाहिला आणि मला खूप भारी वाटलं, तर माझ्या मुलासाठी याचा काही फायदा होईल का. मी त्यांना सांगितलं की मॅडम नाही होणार फायदा. का नाही होणार, कारण एन्व्हायरमेंट बदलता येणं शक्य आहे का, तर यश 100% शक्य आहे. पण कधी, जर तुम्ही त्याला त्याच्या इच्छेनं घेऊन आलात तर. राईट. जबरदस्त तुमच्या इच्छेनं त्याला घेऊन आलात तर नाही होणार आहे. बरोबर. ही झालं पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जबरदस्ती घेऊन आलात, तुम्ही मला पैसेही पे केलेत, थेरपी घेतल्या,
पण तो टेम्पररी इफेक्ट असेल. तो जेव्हा पुन्हा त्याच्या वातावरणात जाईल, त्याच मित्रांमध्ये, त्याच वातावरणामध्ये बरोबर. राहील, तर तो पुन्हा Back to बदलणार routine. आहे. सो तो इफेक्ट टेम्पररी बरोबर. राहणार आहे. सो मला तुमचे पैसे नको आहेत. राईट. म्हणजे हे असं होणार आहे आणि त्यामुळे त्याची इच्छा असल्याशिवाय मी काहीही करणार नाही. बरोबर. म्हणजे तरच त्याच्यामध्ये कुठेतरी रिझल्ट मिळण्याची पॉसिबिलिटी आहे. बरोबर. अदरवाईज नाही. माझ्याकडं म्हणजे 13 वर्ष लॉकडाऊनच्या आधी मी जेव्हा टीनेजर डेव्हलपमेंटसाठी हे आणि कार्यशाळा करायचं, आजही मला काही पालक भेटतात. म्हणजे आज 13 आणि 5 18 वर्ष झाली. हो. तर 18 वर्षापूर्वी 9वी 10वीचा जो काही मुलगा माझ्याकडे यायचा, 8वी 9वी विशेषतः 9वी 10वीच्या मुलांसाठी मी काही विशेष कार्यशाळा बॅचेस घ्यायचं. आणि त्या बॅचेसमध्ये मला असं लक्षात आलं की त्या मुलांमध्ये मी प्रोग्रॅमिंग करायचं, कारण तेव्हा त्यांना कोणते व्यसनाधीनता नाहीये. माझं प्रोग्रॅमिंग हिप्नोथेरपी जे काही मी द्यायचं त्याच्यामध्ये प्रोग्राम करायचं की तुझा आईवडिलांबद्दलचा रिस्पेक्ट वाढलेला आहे, आईवडिलांबद्दलची व्हॅल्यू त्याच्या मनामध्ये वाढवणं. आणि सेकंड थिंग की इथून पुढच्या आयुष्यात तू कधीच व्यसन करणार नाही. तू इथून पुढच्या आयुष्यात जर का कोणत्या अंमली पदार्थांचं सेवन करण्याचा प्रयत्न केलात किंवा केलास तर तुला प्रचंड त्रास होणार आहे, प्रचंड वॉमिटिंग होणार आहे, प्रचंड भीती वाटणार आहे आणि तू आयुष्यभर कधीही इथून पुढे कोणत्याही अंमली पदार्थांचं सेवन करू शकणार नाही. अशा प्रकारचं मी कंडिशनिंग करायचं. बरोबर आहे. आता मुळात तुम्ही चहा किंवा ते व्यसन करायच्या आधीच मी तुमच्या मनात त्याच्याबद्दलची निगेटिव्हिटी बनवलेली आहे किंवा तुम्हाला कंडिशनिंग केले. ते जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला उलट्या होणार आहे, तुम्हाला काहीतरी त्रास होणार आहे. आता त्याचा परिणाम असा झाला की या मुलांचे किंवा त्या मुलं मुली जे काही यायचे असे अनेक पालक मला भेटतात, आज भेटतात 18 वर्षानंतर. आणि आता ते भेटले की सांगतात, सर थँक्यू सो मच, तुम्ही त्यावेळेला माझ्या मुलाला असं थेरपी देत होतात. बरोबर आहे. आणि सर त्याचा एवढा चांगला परिणाम झालाय की आजही माझा मुलगा कसलंही व्यसन करत नाही. सो प्रॉब्लेम झाल्यानंतर रिपेअर करण्याची कॉस्ट खूप जास्त आहे आणि रिपेअर होईल का याची शंकाही खूप कमी आहे, शक्यताही खूप कमी आहे. पण प्रॉब्लेम होऊच नये म्हणून आधीच जर का आपण अशा प्रकारे प्रिकॉशन्स घेतल्या, ही थेरपी घेतली तर इट्स डेफिनेटली युजफुल आहे आणि हे घ्यायला हवं. येस. आता सर सगळ्यात मोठा जसं व्यसनाधीनता हा सुद्धा एक प्रॉब्लेम आहे समाजामध्ये, तसाच एक दुसरा प्रॉब्लेम आहे की प्रेमभंग. आणि त्यातून बरीचशी मुलं असतील किंवा मुली असतील ह्या एक वेगळ्या लेवलला जातात. म्हणजे जसं तुम्ही बोलता बोललात की अगदी हुशार असणारा माणूस पण अभ्यास करणं सोडून देतो किंवा एखादा होतकरू असणारा मुलगा पण एकदम सगळ्या गोष्टीत पाठीमागं पडतो. तर ही गोष्ट कितपत त्या मनावर घातक ठरते आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी लोकांनी काय करायला पाहिजे? खूप चांगला प्रश्न आहे. पूर्वीच्या काळी जेवढ्या पद्धतीनं मला वाटतं की सुसाइडल व्हायचे किंवा प्रेमभंग आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये, मला वाटतं की आजची पिढी जरा जास्त ऍडव्हान्स आहे किंवा ती जास्त मॅच्युअर आहे. आताच्या पिढीमध्ये जसं तुम्ही मी आपण ज्या वेळेला कॉलेजला होतो किंवा आपल्या त्या एजमध्ये आजूबाजूला अशी खूप उदाहरणं बघायला मिळायची सुसाइड किंवा प्रेमभंगाच्या घटना. त्या मानानं आत्ताच्या पिढीकडे ह्या घटना कमी बघायला मिळत आहेत बिकॉज थोडीशी मॅच्युरिटी त्यांच्यामध्ये आलेली आहे. कारण पूर्वीच्या काळी स्त्री फारशी शिकत नव्हती किंवा स्त्री घरी असायची किंवा स्त्रियांना अनेक बंधनं होती आणि त्यामुळे तो एक तणाव, म्हणजे पुरुषाचं स्त्रीबद्दलचं आकर्षण किंवा स्त्रीचं पुरुषाबद्दलचं आकर्षण याच्यामध्ये एक तणाव होता. आता काय की आता ऍज अ फ्रेंड म्हणून मुलं मुलींशी बोलतायत, मुली मुलांशी बोलतायत, त्यामुळे खेळीमेळीचं वातावरण झालेलं आहे. पूर्वी एखाद्या मुलाने एखाद्या मुलीशी बोलणं हा खूप मोठा असा भीतीचा भाग होता किंवा एक बर्डन होतं. आता ते राहिलेलं नाहीये. आता मुलं मुलींशी मुली मुलांशी अगदी म्हणजे फ्रेंड्स म्हणून चांगलं कम्युनिकेट करतायत, चांगलं बोलतायत. त्यामुळे त्या मुलाला मुली कळायला किंवा मुलीला मुलगा कळायला थोडंसं आता इझी झालेलं आहे. आणि त्या सगळ्याचा परिणाम म्हणून आत्ताच्या अशा घटनांचं प्रमाण सुद्धा कमी झालेलं आहे. थोडंसं ओपननेस आहे. तरी पण थोडाफार भाग काही गोष्टींमध्ये बघायला मिळतो. माझ्याकडं बरेचसे पालक अशा मुलींना घेऊन आले किंवा असं काहीतरी इश्यूज आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, तर काउन्सिलिंगच्या माध्यमातून कॉसेस लेवलला त्यांना त्या गोष्टींची माहिती करून देणं किंवा हे नेमकं काय आहे. मग एखादा व्यक्ती जर म्हणजे काउन्सिलिंगच्या माध्यमातून आणि काउन्सिलिंग नंतर हिप्नोथेरपीच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये असणारा हा जो काही रिवेंज किंवा डोक्यात बसलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या कमी करण्याचा प्रयत्न करता येतो किंवा अनेक लोकांचा तसा केलेला आहे. येस. आता सर तुम्ही मगाशी एक बोलता बोललात की एक गोष्ट फक्त त्या सरांवर एक आरोप झाला त्यातून ते इथपर्यंत पोहोचले. तर असंच लहान मुलांबाबतीत पण गोष्टी घडतायत किंवा बऱ्याचशा गोष्टी असं घडतात की अगदी नॉमिनल गोष्ट आहे, एकदम छोटीशी गोष्ट आहे, पण त्याचा इफेक्ट हा एकदम लॉंग टर्म राहतोय. तर हे ज्यावेळेस घडतंय त्यावेळेस त्याचा हे कशामुळे घडतं नक्की? की तो इमोशनली वीक आहे म्हणून घडतं की तो तेवढा त्या गोष्टीबद्दल सेन्सिबल आहे म्हणून घडतं? कसं असतं माहिती आहे का,
मी नेहमी सांगत असतो की आपल्या माणसाच्या मनाचं प्रोग्रामिंग 3 पद्धतीनं होतं. पहिली पद्धत कुठली आहे? ज्या गोष्टींचं तुम्ही रिपिटेशन्स करता. हम्म. उदाहरणार्थ तुम्ही सपोज स्मोक करताय. हम्म. आज जेव्हा पहिल्यांदा करताय त्यावेळेला गंमत म्हणून करताय. तुम्हाला माहिती आहे मला काय होणार नाही त्यानं, किंवा इट्स ओके, सगळे माझे मित्रमंडळी करतायत, मी आज एक कश घेतल्यानं काय होणार नाहीये. Yes. तो एक घेतला खरंच काय होणार नाहीये तुम्हाला. व्यसनाधीनता, व्यसन म्हणजे नेमकं काय? रिपिटेटिव्हनेस. तर ज्या गोष्टी सातत्यानं तुम्ही रिपिटेटेडली करता, सातत्यानं, मग त्याच्यात चांगली असो वाईट असो, जी गोष्ट सातत्यानं तुम्ही रिपिटेटेडली करता, कालांतरानं ती गोष्ट तुमच्या सबकॉन्शियस लेवलला जाऊन प्रोग्राम होते. जे मी ऑटोनॉमस सिस्टीम मगाशी सांगत होतो, ते तुमच्या सबकॉन्शियस लेवलला जाऊन ऑटोनॉमस सिस्टीम मध्ये प्रोग्राम होते. आणि एकदा का ती प्रोग्राम झाली की सर्टन टाइम झाला, सर्टन गोष्टी पाहिल्या की ऑटोमॅटिकली ती ट्रिगर होते आणि मग बॉडीला वाटायला लागते की मला ते हवं किंवा मला ते करायचंय. तर त्या लेवलला तुम्ही पोहोचलात की मग त्याला आपण व्यसन म्हणतो. मग व्यसन हे चांगल्याही गोष्टींचं असतं आणि वाईटही गोष्टींचं असतं. सो उदाहरण द्यायचं झालं तर व्यसन जसं की तुम्ही दररोज संध्याकाळी 4 वाजता चहा पिताय, तुमची चहा पिण्याची सवय आहे. बरोबर आहे. आता काय होतं, एखादा दिवस असा होतो की तुम्ही कुठेतरी बाहेर गेलेलात, हातामध्ये घड्याळ असो नसो, पण 4 वाजले रे वाजले की अलार्म वाजतो, आतमधून वाटतं की यार गाडी बाजूला घे, कुठे तुम्हाला चहा हवाय. सो हे टेम्पटेशन आलं म्हणजे काय आलं, कुणी दिलं ते? तर ऑटोनॉमस सिस्टीम मध्ये तुम्ही डेली रुटीनली 4 वाजता चहा पिण्याची जी काही सवय लागलेली आहे ती सबकॉन्शियस लेवलला जाऊन प्रोग्राम झालेलं आहे. आणि जसं ते 4 वाजले आज त्यावेळेला ऑटोमॅटिकली ती रिकॉल झाली आणि आता तुमचं सबकॉन्शियस माइंड तुमच्या बॉडीला, टंगला टेम्पटेशन देते की मला ते हवंय. बरोबर. म्हणजे इथल्या ग्रंथी, जिभेच्या ग्रंथी किंवा माउथ मध्ये तुम्हाला ते सेन्सेशन, मला आता चहा प्यावासा वाटतोय. बरोबर. सो सेम वे अल्कोहोल एडिक्शन सुद्धा असंच होतं की तुम्ही रिपिटेटेडली एखादी गोष्ट एखाद्या म्हणजे करायला लागलात, म्हणजे जसं नशा जी काही होते ती एकदा झाल्यानंतर, एकदा दोनदा तीनदा केल्यानंतर लगेच तुम्हाला व्यसन लागत नाही, पण त्याचं सातत्य वाढलं. मी अनेक व्यसनी लोकांना पाहिलं की 6 वाजल्यानंतर त्यांचा हात थरथरायला लागतात, त्यांचं वेध सगळे तिकडे चालू होतात. कारण काय की दररोज ते संध्याकाळ झाली, सूर्य मावळला की मला काहीतरी घ्यायचंय आणि ती आदत लागलेली आहे, तो प्रोग्राम क्रिएट झालेला आहे. तर हे प्रोग्रामिंग जे आहेत, या प्रोग्रामिंग प्रमाणे ही अशी प्रकारची व्यसनाधीनता लागते. मग व्यसनाधीनतेतनं बाहेर काढण्यासाठी त्याचं रिव्हर्स प्रोग्रामिंग करता येतं. बट त्यासाठी जसं मी मगाशी म्हटलं की त्या व्यक्तीची इच्छा असणं गरजेचं आहे, फर्स्ट थिंग. आणि दुसरं, ते एन्व्हायरमेंट बदलायची तयारी असली पाहिजे. काय होतं की आज मी तुम्हाला बदललं, तुमच्यामध्ये निगेटिव्हिटीज, म्हणजे समजा चहाचंच व्यसन आहे तुम्हाला, प्रचंड चहा पिताय, मग चहाबद्दल मी तुमच्या मनामध्ये निगेटिव्हिटी तयार केली आणि तुम्ही आता निगेटिव्ह बनलात, तुम्हाला ते नाही रे बाबा चहा नको आहे मला. जसं चर्चा करत असताना कोणतरी 4 लोक बसतात आणि एखादं सांगतो की यार साखर शरीराला पॉइझन आहे, आणि मग तुम्ही तेवढंच ऐकता आणि तुम्ही म्हणता की नाही उद्यापासून मला साखर नको. म्हणजे तुम्ही ते आतमध्ये त्याच्यावरती विचार केला, तुम्हाला ती गोष्ट पटली, रिअलाइज झाली, आणि मग तुम्ही काय केलं की ते चहा घेणं बंद केलं. पण तुम्ही चहा घेण्याच्या सानिध्यातच कंटिन्युअसली राहताय, सगळे तुमच्या आजूबाजूचे चहा पितात, तुम्हाला दिसतंय की ह्याला काय होत नाही, त्याला काय होत नाही, काय नाही, चलो आपण म्हणजे एन्व्हायरमेंट बदललं पाहिजे. दिस इज वन थिंग, जे पहिलं प्रोग्रामिंग. सेकंड, ऍक्सिडेंटल प्रोग्राम. ऍक्सिडेंटल म्हणजे काय, जसं एखादा आघात होतो, अपघात होतो, म्हणजे ऍब्रप एखादी गोष्ट असते ती सडनली तुमच्या डोक्यात राहते. म्हणजे एखादा झालेला ऍक्सिडेंट, किंवा जसं आपण पिक्चर मध्ये, मुव्हीज मध्ये जुन्या पाहिलं असेल की एखादी गोष्ट काहीतरी होते, म्हणजे एखाद्याचा मृत्यू होतो आणि मग ती स्त्री एकदम ओरडते, किंचाळते आणि ती मेंटली हे होते, किंवा त्या गोष्टींचा त्या व्यक्तीवरती आघात होतो. सो आघातानं सुद्धा काही गोष्टींचं प्रोग्रामिंग होतं. आणि तिसरं प्रोग्रामिंग म्हणजे काय, तर एखाद्या हिप्नॉटिस्ट कडून स्वतःला हिप्नोटाईज करून घेणं आणि स्वतःचं प्रोग्रामिंग करून घेणं, म्हणजे अशा गोष्टींबद्दलचं प्रोग्रामिंग करणं. आता बरेचदा अशा काही घटना घडलेल्या व्यक्ती, महिला असतील, अशांना सुद्धा मी रिकव्हर करण्याचं काम केलेलं, की म्हणजे त्यांच्या गोष्टी, मनावरती असा काही आघात झाला एखाद्या गोष्टीचा, आणि मग त्या सातत्यानं ते बडबडणं किंवा वेड्यासारखं वागणं, अशा प्रकारच्या गोष्टी, मग त्यांना सुद्धा ह्या हिप्नोथेरपीचा फायदा होतो. बट अगेन अँड अगेन मी एक गोष्ट सांगते की त्या व्यक्तीची थोडीफार तरी इच्छा असणं गरजेचं आहे.
म्हणजे बरेचदा पालक काय करतात की मुलगीचं काहीतरी अफेअर आहे किंवा ब्रेकअप झालेलं आहे किंवा मुलाचं काहीतरी अफेअर आहे, ते ब्रेकअप झालेलं आहे, मग त्याला जबरदस्ती आणून बसवतात. त्याला तीच हवी असते किंवा तिला तोच हवा असतो, त्यांना बदलायचं नसतं. फक्त घरच्यांचं त्याच्याबद्दल हे असतं की काहीतरी सांगा, आणि मग त्याच्यात तसं फारसं रिझल्ट मिळत नाही. तुमचा विल असेल, तुम्हाला बदलायचं असेल, तर सर्टन काय ऍक्टिव्हिटीज करून तुम्हाला बदलता येणं शक्य आहे. येस, पॉसिबिलिटीज आहेत. आता आपण सर हिप्नोथेरपी बद्दल पण बोललो आणि त्याचसोबत तुम्ही गर्भसंस्कार हा एक तुमचा मेजर पार्ट आहे. बरोबर. तर गर्भसंस्काराबाबतीत आपण जर इतिहासात बघायचं झालं तर सर्वात मोठं उदाहरण म्हणजे अभिमन्यू, की आपण म्हणतो की बाबा तो पोटामध्येच शिकला की चक्रव्यूह कसं तोडायचं होतं, म्हणजे त्यातून आत कसं जायचं, पण तो बाहेर यायचा शिकला नव्हता. तर हे गर्भसंस्कार खरंच इतके मॅटर करतात का, आणि ते कसं वर्कआउट होतं? मी नेहमी सांगत असतो की कोणतीही गोष्ट बनत असताना उत्कृष्ट बनवता येते, बनल्यानंतर तिला उत्कृष्ट बनवता येत नाही. सो कुठलीही गोष्ट प्रोसेसमध्ये उत्कृष्ट बनवता येते. आता गर्भसंस्कार का केले पाहिजेत किंवा त्याचा इम्पॅक्ट काय आहे, तर खरं तर मी हिप्नोथेरपिस्ट म्हणून काम करत होतो. काम करत असताना जेव्हा मी टीनेजर्सच्या डेव्हलपमेंटसाठी काम करायचं, सो माझ्याकडे अनेक पालक यायचे. आणि पालक कशासाठी यायचे? माझ्याकडे येणारा पालक म्हणजे मुलीला काहीतरी इश्यूज आहेत, प्रॉब्लेम्स आहेत किंवा काहीतरी त्यांचे बिहेवियरल इश्यूज आहेत. मग अशा विद्यार्थ्यांना घेऊन ते पालक माझ्याकडे यायचे. आणि मी बोलत असताना नेहमी कसं मुलाशी किंवा त्या मुलीशी वेगळं बोलायचं, पालकांशी वेगळं बोलायचं, म्हणजे दोघांकडून काय प्रॉस्पेक्टिव्ह आहे, नेमकं काय झालं हे काढून घेण्याचा मी प्रयत्न करायचो. बरेचदा हे पालक यायचे, तर पालक बोलता बोलता आई बरेचदा शेअर करायची की प्रेग्नन्सीमध्ये असताना काही हे प्रॉब्लेम्स होते, मॅटर्स होते, इश्यूज होते, अडथळे होते मला. मग त्याचाच की प्रभाव परिणाम म्हणून की काही हे असलं बाळ भेटलं किंवा असलं कार्ट लाभलं, ह्या भाषेत ती आई बोलायची किंवा आई बरेचदा रडायची. आणि असं अनेक 2-4-5 महिलांनी शेअर केल्यानंतर मला थोडंसं आतमध्ये क्लिक झालं की अरे, ह्या महिला म्हणतात की प्रेग्नन्सीमध्ये असताना मला काही इश्यूज होते आणि म्हणून ह्या बाळामध्ये आज हे प्रॉब्लेम आहेत का? मग खरंच प्रेग्नन्सीचे 9 महिने आणि डिलिव्हरी नंतरचं आयुष्य याचा काही संबंध आहे का? आणि मग त्याच्यावरती मी रिसर्च करायला चालू केलं, थोडासा अभ्यास करायला चालू केलं. आणि अभ्यास करत असताना लक्षात आलं की हो, निश्चित ह्या गोष्टींचा प्रभाव आणि परिणाम आहे. इस्रायलचं उदाहरण म्हणजे डॉक्टर स्टीफन रिप यांचा रिसर्च आहे. आणि तो रिसर्च कशावरती आहे, तर इस्रायल बद्दलचा आहे. आज इस्रायल पाहिलं तर भारत देशाच्या तुलनेत पाहिलं तर फक्त 1% लोकसंख्या असणारा देश आहे. छोटीशी लोकसंख्या आहे. बट एवढी कमी लोकसंख्या असताना सुद्धा हा देश अवघ्या जगावरती आज राज्य करतोय म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. याचं कारण काय? तर डॉक्टर स्टीफन रिप सांगतात की याचं कारण असं आहे की इथे जन्माला येणारं प्रत्येक बाळ हे जन्मजातच हुशार, बुद्धिमान, तेजस्वी, ओजस्वी बनवूनच जन्माला घातलं जातं. कारण का? कारण की इथली प्रत्येक गर्भवती महिला 9 महिन्यांसाठी प्रीनेटल डेव्हलपमेंटचा प्रोटोकॉल फॉलो करते. त्या बाळाला गर्भातच सर्व गुण संपन्न हुशार बनवण्यासाठी काम करते. म्हणजे याचा अर्थ काय झाला की आपल्या भाषेत सांगायचं झालं तर इस्रायल मधली प्रत्येक गर्भवती महिला प्रेग्नन्सीची गुड न्यूज मिळाल्यापासून ते डिलिव्हरी पर्यंत गर्भसंस्कार करते. आणि म्हणून इस्रायल अवघ्या 1,40,00,000 लोकसंख्या असणारा देश आज जगाला भार आहे. आणि आम्ही 140 करोड जरी असलो तरी ऑलिम्पिक मध्ये पदक आणताना मात्र आम्हाला याचा अर्थ काय झाला? आमच्याकडे फक्त क्वांटिटीवरती भर दिला जातो. आमच्याकडे फक्त क्वांटिटी आहे. व्हॉट अबाउट द क्वालिटी? म्हणजे आबादी वाढते पण देश आबाद होत नाही. बरोबर. मग आम्ही काम कशावरती केलं? आम्ही फक्त शारीरिक डेव्हलपमेंटवरती काम केलं. म्हणजे आज जर तुम्ही भारतातल्या गर्भवती महिला काय करतात याचा जर सर्व्हे केला तर असं लक्षात येतं की भारतातली गर्भवती महिला प्रेग्नन्सीची गुड न्यूज मिळाल्यानंतर आहारात बदल करते, चांगला आहार, न्यूट्रिशियस आहार घ्यायला चालू करते, ती एक्सरसाइज करायला चालू करते, ती डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मेडिसिन्स आणि सप्लिमेंट्स घ्यायला चालू करते. त्याचबरोबर बाळाचं फिजिकल ग्रोथ कशी आहे, बाळ बरोबर वीक वाईज त्या बाळाची फेटसची साईज व्यवस्थित वाढते का हे मॉनिटर करण्यासाठी ती सोनोग्राफी करते. फार फार तर एखादं पुस्तक वाच. म्हणजे एवढ्याच ऍक्टिव्हिटी प्रामुख्यानं मग ती गरीब असो, श्रीमंत असो, कोणतीही स्त्री असो, भारतातली गर्भवती स्त्री एवढंच करते. पण या ऍक्टिव्हिटी जर नीट पाहिल्या तर या ऍक्टिव्हिटी खऱ्या अर्थानं बाळाच्या फिजिकल डेव्हलपमेंटला सपोर्ट करणाऱ्या ऍक्टिव्हिटीज आहेत. घेत असणारा आहार, आई करत असणारी ती एक्सरसाइज, मग ते बाळाचं स्कॅनिंग असेल, तर ह्या ऍक्टिव्हिटीज ह्या बाळाच्या शारीरिक डेव्हलपमेंटला मॉनिटर करण्यासाठी किंवा सपोर्ट करण्यासाठीचे आहेत. मग प्रश्न हा येतो की बाळ फक्त शरीरानं जन्माला येते का? तर नाही. बाळाच्या शरीरासोबत आतमधलं सॉफ्टवेअर, त्याचं बाय बर्थ जे
EQ, IQ, AQ, CQ, स्वभाव, स्वरूप, संस्कार, कपॅसिटी, हे अंतर्गत व्यक्तिमत्व पण येते ना. राईट. मग त्या अंतर्गत व्यक्तिमत्वाच्या डेव्हलपमेंटचं काय? व्हॉट अबाउट द मेंटल, इमोशनल आणि इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट? आम्ही फक्त शारीरिक डेव्हलपमेंटसाठी काम करतोय, पण बरोबर आहे. मानसिक, भावनिक आणि बौद्धिक विकासासाठी काय? आम्ही त्याच्यासाठी बरोबर. कामच करत नाही. आणि म्हणून फक्त शरीरांना आकडे असणारे लोकसंख्या वाढते. लोकसंख्ये फक्त वाढते, पण बौद्धिक क्षमता असणारी लोक कुठे आहेत? बरोबर आहे. ते मिसिंग आहेत. येस. आणि म्हणून कदाचित आपण हव्या त्या लेवलची प्रगती करू शकत नाही किंवा ती होत नाही. मग हे बनतं कुठं? आता जे काही मी म्हटलं की मेंटल, इमोशनल, इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट ही कुठं बनते? तर ही गर्भातच बनते. बाय बर्थ कपॅसिटीज आपण म्हणतो. एखाद्या व्यक्तीची कपॅसिटी असतं. जसं उदाहरणार्थ आता हा चहाचा ग्लास आहे आपल्यासमोर. येस. तर या चहाच्या ग्लासची जेव्हा बनवला ना त्यावेळेला याची काहीतरी कपॅसिटी बनलेली आहे, 200 ml, 100 ml, व्हॉटेवर. समजा हा 200 ml चा ग्लास आहे. बरोबर आहे. आता मला वाटलं की बनत असताना चहा मॅन्युफॅक्चर हा जो काही कप बनवणारा आहे ग्लास, तो बनत असताना त्या मॅन्युफॅक्चररला जर मी सांगितलं की मला बाबा 200 ml चा नको, मला 2000 ml चा एवढा मोठा बनवून दे. बरोबर. त्याला असं मी सांगितलं की मला 2 लिटरचा 2000 लिटरचा किंवा व्हॉटेवर मोठा बनवून दे मला. आता त्याला ते बनवता येणं शक्य आहे का? तर यस, शक्य आहे, कारण तो प्रोसेसमध्ये आहे. म्हणजे हा ग्लास बनवत असताना जर का मी त्याला सांगितलं तर त्याला हवा त्या साईजचं, शेपचं बनवता येणं शक्य आहे. पण एकदा का हा बनला, आता बनून 200 ml चा माझ्या हातात आहे, आता मला याच्यात 2000 लिटर टाकायचं, टाकता येईल? नाही टाकू शकत. म्हणजे याची कपॅसिटी बनलेली आहे. म्हणजे प्रोसेसमध्ये असताना त्याची कपॅसिटी मला वाढवता येते. पण एकदा का बनलं तर मला त्याची बाय बर्थ ह्या क्लासची कपॅसिटी नाही वाढवता येणार आहे. हीच गोष्ट ऍप्लिकेबल आहे. बाळ जे येणार आहे ते बाळ आज त्या गर्भवती स्त्रीच्या गर्भामध्ये काय प्रोसेसमध्ये आहे. पिता फक्त बीज देण्याचं काम करतो. पिता काय करतो? पिता फक्त बीज देण्याचं काम करतो. पित्याकडनं तो आलेला बीज स्त्री गर्भामध्ये जातो. स्त्री गर्भामध्ये तो रुजतो, म्हणजे तो बीज स्त्रीच्या प्लॅसेंटाला अटॅच होतो आणि 9 महिन्यांमध्ये जेव्हा तो त्या स्त्रीच्या प्लॅसेंटाला जोडलेला आहे तेव्हा त्या स्त्रीच्या भावनांमधून, त्या स्त्रीच्या क्रियांमधून, स्त्रीच्या ऍक्टिव्हिटीज मधून त्या बाळावरती बऱ्याच गोष्टींचा इम्पॅक्ट होत असतो. राईट. सो खऱ्या अर्थानं स्त्रीच्या त्या गर्भामध्ये वाढत असणारं बाळ कोण वाढवतंय? बाहेरून कोणीतरी येऊन वाढवतंय का? त्या बाळाच्या शरीराला जोडले जाणारे सेल कुठून बाहेरून येत आहेत का? नाही. हे त्या स्त्रीच्या शरीरात मधूनच जात आहेत. बरोबर आहे. मग आज स्त्रीच जर का भावनिक दृष्ट्या खचलेली असेल, हारलेली असेल, ती रडत बसलेली असेल, ती गिव्हअप केलेली असेल, ती निगेटिव्ह असेल, ती स्ट्रेसमध्ये असेल, ती डिप्रेशनमध्ये असेल, ती एन्झायटीमध्ये असेल, बरोबर, तर तिच्या शरीरामध्ये ज्या काही सेल्स बनतील, त्या बाळाला जोडल्या जाणाऱ्या ज्या काही सेल्स असतील, त्या सेल्सची भावना काय असेल, ते सेल्स कशा पद्धतीचे असतील? राईट. ऑफकोर्स निगेटिव्ह. बरोबर, म्हणजे आणि त्या सगळ्या अशा गुणांचे असतील. आणि मग तसंच ते बाळ त्या युट्रसमध्ये बनलं तर डिलिव्हरी नंतर जन्माला आलेलं बाळ कसं असेल? तसंच असणार की जे विचार पद्धतीने जे घडलेलं आहे. म्हणजे काय, स्त्रीच्या भावनांचं जसं आपण म्हणतो सॉफ्टवेअर, मोबाईलमध्ये बनलेलं एक सॉफ्टवेअर दुसऱ्या मोबाईल बनला, त्याचा फिजिकल बॉडी बनली की यातलं कॉपी होतं आणि इकडे जातं. बरोबर. आपण फक्त कॉपी करतो त्या सॉफ्टवेअर. सो तसं त्या आईचं जे काही स्वभाव आहे, आता प्रेग्नन्सीमध्ये 9 महिन्यांमध्ये असणाऱ्या ज्या काही भावना आहेत त्या कॉपी होत आहेत, त्या बाळाकडे जात आहेत. बाळही तसंच बनतंय. बरोबर. मग जी कणखरता, ज्या पद्धतीने राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांना छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं, शिवाजी महाराजांना घडवत असताना मासाहेबांच्या भावना कशा होत्या? कणखर आणि खंबीर होत्या. त्यांना अन्यायाविरुद्ध लढायचं होतं, हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं होतं. त्यांना हिंदवी स्वराज्य निर्माण करणारं असं अपत्य हवं होतं. आणि म्हणून आई कशी होती? 9 महिन्यांमध्ये कणखर आणि खंबीर होती. 9 महिन्यांच्या जर्नीमध्ये राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब घुडस्वारी करत होत्या, तलवारबाजी करत होत्या, युद्ध करत होत्या. म्हणजे एवढं असं म्हणजे संघर्ष होता. आणि आज आमच्यातल्या महिला काय करतात? आराम. आताच्या परिस्थितीमध्ये परिस्थिती काय? हा जो भावनिक फरक आहे ना, याचा खूप मोठा इम्पॅक्ट आज त्या बाळावरती होतोय. आणि मला वाटतं की हे त्या स्त्रीला माहित नाहीये. आपल्याकडं गर्भसंस्कारांचा अवेअरनेस नाहीये. आम्ही प्रेग्नन्सीची मिळालेली ही अमूल्य भेट जी आहे त्या आईला, हे 9 महिने जे मिळालेत ना, हे 9 महिने म्हणजे काय? तर त्या आईसाठी हे 9 महिने म्हणजे डिझायनिंग साठी मिळालेला वेळ आहे. आई कोण आहे? तर आई एक डिझायनर आहे. राईट. ती तिच्या गर्भात तिला हवं तसं सर्वगुण संपन्न, हुशार, बुद्धिमान असं बाळ घडवू शकते. स्वामी विवेकानंदांच्या आईने विशेष ह्या ऍक्टिव्हिटीज फॉलो केल्या, काय ऍक्टिव्हिटीज केल्या, म्हणून स्वामी विवेकानंद घडले. एवढे प्रकार. सो ह्या गोष्टी, आई कणखर आणि खंबीर राहिल्यानं प्रॉब्लेम काय होणार आहे? झाला तर फायदाच होणार आहे. एक्झॅक्टली.
आणि दुसरी गोष्ट, आपल्याकडे गर्भसंस्कारांबद्दल अजून चुकीचं असं काय मत आहे की नॉर्मली महाराष्ट्रातली जर परिस्थिती पाहिली तर प्रेग्नन्सीची गुड न्यूज मिळाली की काय केलं जातं, कोणीतरी पुस्तक आणून देतं. हो, ते काय पुस्तक काय करेल? पुस्तक तुम्हाला इन्फॉर्मेशन देईल. बरोबर आहे. ट्रान्सफॉर्मेशन मिळणार आहे का नाही मिळणार आहे? बरोबर. त्या पुस्तकामध्ये दिलेल्या गोष्टी जोपर्यंत तुम्ही तुमच्या आचरणात आणत नाही, तुमच्या स्वभावात आणत नाहीयेत, तुमच्या रुटीन मध्ये आणत नाहीयेत, तोपर्यंत त्या वाचलेल्या गोष्टींचा काहीही फायदा नाही. बरोबर ना? म्हणजे काय, आम्हाला बरेच असंही वाटतं, लोकांना असं वाटतं की मी आता 1 दिवसाचा कोर्स केलाय कुठेतरी आणि मग झालं, गर्भसंस्कार झाले. तर गर्भसंस्कार एका दिवसात नाहीत होत. बाळ एका दिवसात वाढत असतं तर एका दिवसात गर्भसंस्कारही झाले असते. बाळाला वाढण्यासाठी निसर्गाने 9 महिन्यांचा वेळ दिलेला आहे. बरोबर. सो 9 महिने हे प्रोसेसिंगचं टाइम आहे. आणि 9 महिने एकाच दिवसात, 9 महिन्यातल्या सुद्धा एका दिवसात बाळ बनत नाही. एव्हरी डे ते बनते, दररोज बनते. म्हणजे दररोज, एव्हरी मोमेंट, एव्हरी डे स्त्री ही कणखर आणि खंबीर राहिली पाहिजे. त्या स्त्रीनं जागरूकपणे गर्भात वाढत असणाऱ्या त्या बाळासाठी काही विशेष ऍक्टिव्हिटीज केल्या पाहिजेत, फोकस केला पाहिजे. तेव्हा जाऊन ते येणारं बाळ त्या आईवडिलांचं आणि देशाचं नाव रोशन करेल. येस. आता सर तुम्ही एक गोष्ट बोललात की जसं आपण पुस्तक वाचतो किंवा म्हणजे गर्भावस्थेत असताना जे आपण स्त्री पुस्तक वाचते किंवा काय कंझ्युम करते, जो काय कंटेंट असेल तो, आता सध्याच्या घडीला काय झालेलं आहे की आपण मोबाईल बघतो सतत किंवा इंस्टाग्राम मध्ये रील्स बघत बसतोय किंवा रियालिटी शोज लाईक बिग बॉस सारखे शोज असतील किंवा वॉट एव्हर जे काय असेल ते. सो आपण हे कंटेंट बघत बसतोय, तर ह्या कंटेंटचा किंवा अगदी लेटपर्यंत जागरण होत असेल त्या गर्भ अवस्थेतील महिलेचं, तर याचे इम्पॅक्ट नक्की कशा प्रकारे दिसतात आणि ते हार्मफुल ठरतायत का? मला सांगा, तुम्ही जर का म्हणजे जसं आता तुम्ही सोशल मीडिया आणि मार्केटिंग मध्ये काम करताय आणि तुम्ही पुस्तक जर का मटकी बनवण्याचं वाचताय, त्या रिलेटेडचं सगळं वाचन करताय, तर ते जे काही तुम्ही आज वाचन करताय तर तसंच इम्पॅक्ट किंवा जसं वाचताय तसंच तुमच्या या डेली रुटीन मध्ये सुद्धा कुठेतरी काहीतरी उदाहरणं येतील, काहीतरी येईल, त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला तुमच्या ओव्हरऑल ह्या ऍक्टिव्हिटीज मध्ये बघायला मिळेल. बरोबर. सो तुम्ही जे कंझ्युम करताय, त्या पद्धतीचं मटेरियल वाचताय, जसं आता इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा म्हणजे आऊसाहेबांचं आपल्याला उदाहरण देता येईल. राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांना बाळ कशासाठी हवं होतं? तर हिंदवी स्वराज्यासाठी. म्हणजे त्यांनी आधी एक फोकस ठेवलेला की मला हे पाहिजे. इकडे पर्पज होता. बाळ का हवं या प्रश्नाचं उत्तर होतं. बरोबर. बाळ का हवं होतं? तर हिंदवी स्वराज्यासाठी हवं. आता हिंदवी स्वराज्यासाठी माझं बाळ येणार आहे, तर आईनं तसंच कणखर राहणं गरजेचं आहे. एक्झॅक्टली. मग आईनं काय केलं, माँसाहेबांनी काय केलं, तर बाळ एक राजा बनण्यासाठी येणार आहे. मग राजा कसा असावा? राजाचा आदर्श राजा कोण आहे? बरोबर. बरं, राजाकडे कोणते गुण, कोणत्या क्वालिटीज, कोणत्या कॅपॅसिटीज असायला हव्यात? आईनं ते वाचलं. महाभारत, रामायण इत्यादी गोष्टी, शूरवीरांच्या. आईला बाळ कसं हवं होतं? तर कणखर आणि खंबीर हवं होतं, शार्प बुद्धिमत्ता असणारा हवं होतं. मग आईनं तशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज सुद्धा, म्हणजे मला जे हवं आहे ना त्याच रिलेटेडचं वाचलं पाहिजे. तुम्ही मार्केटिंग मध्ये आहात, मार्केटिंग मधले एक्सपर्ट बनण्यासाठी तुम्हाला मार्केटिंग मधलाच कंटेंट वापरावा लागेल, वाचावा लागेल. तेव्हा जाऊन तुम्ही अजून मार्केटिंग मधले मास्टर होणार आहात किंवा मार्केटिंग तुमचं डे बाय डे ग्रो होत जाणार आहे. पण तुम्ही तुमच्या विषयात तुम्ही काम जे करताय त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही मडकी बनवण्याचा जर का अभ्यास करत बसला तर त्याचा या प्रोफेशनला तुम्हाला काहीच फायदा होणार नाही. आणि इम्पॅक्ट त्याचा तुम्हाला निगेटिव्ह पण पडू शकतो. निगेटिव्ह म्हणजे आता जे काम करताय याच्यातले तुम्ही डायल्यूट होणार आहात, आत्ताचा सुद्धा असणारा तुमचा फोकस हटणार आहे. आता एक गर्भवती माता जेव्हा रील स्क्रोल करत बसते, नको असलेल्या गोष्टी पाहत बसते, तर मी नेहमी सांगतो, तुम्ही जे काय पाहता, 4 गोष्टी आपल्याला व्यक्तीला आयुष्यात घडवतात किंवा बिघडवतात. तुम्ही काय ऐकता, काय वाचता, काय पाहता आणि कशा प्रकारच्या वातावरणात, कशा प्रकारच्या सानिध्यात राहता. सो या 4 गोष्टी कुठल्याही व्यक्तीला घडवतात किंवा बिघडवतात. बरोबर. सो तुमचं जे वाचन आहे ते जर का येणाऱ्या बाळाच्या रिलेटेडच्या त्या क्वालिटीज रिलेटेड असेल तर डेफिनेटली ते युजफुल आहे. राईट. मला जर का कोल्हापूरला जायचंय आणि मी मुंबईला जाणाऱ्या गाडीमध्ये जाऊन बसलोय, तर मी कधी पोहोचेन का कोल्हापूरला? बरोबर आहे. मग इट्स अ वेस्ट ऑफ टाइम आहे. त्याचा फायदा तर काय होणार नाही, बट असलेला वेळही मी वाया घालवतोय. बरं, झालाच फायदा नाही तर ते निगेटिव्ह इम्पॅक्ट होणार आहे त्याचा. बरोबर आहे. निगेटिव्ह इम्पॅक्ट होणार आहे. बरोबर. सो तुम्ही काय पाहताय दॅट मॅटर्स. बरोबर. तुमच्यासाठी आणि तुमच्या गर्भात वाढणाऱ्या बाळासाठी सुद्धा. बरोबर. तुम्ही काय ऐकताय दॅट मॅटर्स. कारण तुमचं पाहणं, तुमचं ऐकणं, तुमचं एक्सपिरियन्स करणं म्हणजे तुमचं सानिध्य आणि तुमचं वाचन, या गोष्टीतनं काय होतात की तुमच्या भावना तयार होतात. तुम्ही जशा प्रकारचं वाचन करता तशाच भावना मनामध्ये निर्माण होतात.
जशा भावना निर्माण होतात तशाच कृती तुमच्याकडून होतात. एक्झॅक्टली. सो तुमच्या कृतींना, तुमच्या भावनांना जबाबदार कोण आहे? तर तुमचे इनपुट्स. बरोबर आहे. सो इथे सिलेक्टिव्ह असणं गरजेचं आहे. राईट. म्हणजे मला नेमकं, मी जर प्रेग्नंट आहे तर प्रेग्नन्सीमध्ये माझ्या बाळासाठी, माझ्या बाळामध्ये जे गुण क्वालिटीज हव्यात तशाच रिलेटेडचं काही वाचन करणं अपेक्षित आहे. तशाच रिलेटेडचं काहीतरी रील किंवा तशाच रिलेटेडचा काही कॉन्टेंट पाहणं. म्हणजे आता प्रेग्नंट महिला आहे आणि ती जर का प्रेग्नन्सीवरचा आपला हा पॉडकास्ट पाहते हो. तर डेफिनेटली इट इज युजफुल. बरोबर आहे. बट याच्या व्यतिरिक्त अदर काहीतरी असा कंटेंट की जो त्या बाळाला किंवा त्या आईला कसल्याही प्रकारे काही युजफुल नाहीये. बरोबर आहे. राईट. तर तो पाहून त्या बाळाला फायदा तर होणार नाहीच आहे, आईलाही होणार नाही. झालाच तर काहीतरी ऍडव्हर्स तोटा होईल. बरोबर. तोटा होईल. राईट. राईट. सो इथे थोडंसं जागरूकता असणं गरजेचं आहे. मी बरोबर. गर्भसंस्कार म्हणजे काय याची डेफिनेशन, माझी जी डेफिनेशन आहे, बरेचदा गर्भसंस्कार हा विषय आपल्यासमोर आला की आपल्यातल्या लोकांना असं वाटतं की गर्भसंस्कार म्हणजे हा धार्मिक विधी आहे किंवा विशेष धर्मानं करण्याचा, म्हणजे फक्त हिंदू धर्मातल्या लोकांनी हा गर्भसंस्कार करावे, असं काहीच नाही. मी जेव्हा अभ्यास केला तेव्हा लक्षात आलं की गर्भसंस्कार हा कुठल्या धर्माशी निगडीत नाहीये. बरोबर आहे. गर्भसंस्कार हा कुठल्याच धर्माशी, गर्भसंस्कार हा कोणता धार्मिक विधी नाहीये. तर गर्भसंस्कार काय आहे? तर गर्भसंस्कार म्हणजे त्या प्रत्येक गर्भवती स्त्रीचं 9 महिन्यांसाठी हॅपी, ऍक्टिव्ह, क्रिएटिव्ह, एनर्जेटिक, पीसफुल, स्टेबल, पॉझिटिव्ह आणि कन्सिस्टंट असणं. 9 महिन्यापर्यंत दररोज त्या ऍक्टिव्हिटीज करणं म्हणजे गर्भसंस्कार. राईट. अगदी. मग सर तुम्हाला असं आता हे गोष्टी दिसते का की सगळेच लोक त्या गर्भावस्थेबद्दल सिरियस नाहीयेत, ह्या गोष्टी जाणवतात का की लोक जास्त लाईटली घेत आहेत गर्भसंस्कार, म्हणजे जस्ट एक जन्माला घालायचं बाळ म्हणून लोक जन्माला घालतायत का? मी नेहमी म्हणतो की भारतात जन्माला येणारी बालकं ही बाय चान्स जन्माला येत आहेत, नॉट बाय चॉईस. म्हणजे फक्त लग्न झाले म्हणून बाळाला जन्माला घातलं जातं. बरोबर आहे. मग त्यासाठी मेंटल प्रिपरेशन नाहीये, शारीरिक किंवा मेंटल दोन्हीही प्रिपरेशन नाहीये. मी जेव्हा विचारतो त्यावेळेला मला 4 आन्सर्स मिळतात. पहिलं आन्सर असतं की सर, म्हणजे त्यातलं काय आन्सर असतं, पहिलं तर असतं की सर घरचे मागे लागलेत, 5 वर्ष झाले लग्नाला, तर घरचे मागे लागलेत म्हणून बाळाला जन्म दिला. म्हणजे पीपल डोंट हॅव क्लॅरिटी, लोकांच्याकडे क्लॅरिटीच नाहीये. बरोबर. आणि ती क्लॅरिटी घेणं खूप गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं प्रेग्नन्सीची गुड न्यूज मिळाल्यानंतर तुम्ही गायनेकॉलॉजिस्टकडे जाता, योग्य मेडिसिन्स घेता, योग्य चेकअप्स करता, अगदी तसंच त्या भावनिक मानसिक कणखरतेसाठी सुद्धा. कारण बाळ फक्त शरीरानं जन्माला येत नाही, तर शरीरासोबत अंतर्गत व्यक्तिमत्व ते सॉफ्टवेअर घेऊन येते. बरोबर. सो अंतर्गत व्यक्तिमत्व जे आहे, कारण माइंड अँड बॉडी इज अ वन सिस्टीम असं म्हटलं जातं. तर आपण शरीरासाठी काम करतोय पण त्या मन आणि किंवा अंतर्गत त्या सॉफ्टवेअरसाठी काम करत नाहीये. आणि म्हणून जशी पिढी हवीत, जशी बाळं आपल्याला हवीत तशी बाळं मिळत नाहीत. पण हा प्रयास केल्यानं पॉसिबिलिटीज खूप वाढत आहेत. येस, डेफिनेटली एक चांगलं ग्रास्पिंग कपॅसिटी असणारं, एक चांगलं स्वभाव, स्वरूप, संस्कार असणारं बाळ त्या आईला किंवा या देशाला लाभू शकेल. मग हा जागरूक प्रयत्न करायला हरकत काय? आताचा प्रॉब्लेम काय माहिती आहे का, की पती पत्नी दोघेही काम करत असतील, विशेषतः स्त्रिया आजकाल म्हणजे सर्व जबाबदाऱ्या घेत आहेत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत एका दिवसामध्ये स्वतःची जबाबदारी, घरची जबाबदारी, नवऱ्याची जबाबदारी, ऑफिसच्या जबाबदाऱ्या, अशा अनेक जबाबदाऱ्यांमध्ये या बिझी आहेत. आणि ह्या बिझी असताना गर्भात आज माझ्या बाळ वाढतंय हेही त्या विसरून गेलेले आहेत. म्हणजे जे इमोशनल त्या बाळाशी जो काही कनेक्ट असायला हवा होता, तो कनेक्ट आज कुठेतरी तुटलेला आहे. फक्त ते बाळ आपोआप वाढतंय, नॅचरली, नैसर्गिक प्रक्रिया आहे, ते नैसर्गिक प्रक्रियेप्रमाणे बाळ वाढतंय, शारीरिक दृष्ट्या ते बाळ वाढतंय. बट जो इमोशनल बॉन्ड असायला पाहिजे तो बरेचदा मिसिंग आहे. बरोबर. आणि मग हा मिस राहिला तर डेफिनेटली त्या बाळाकडे आपल्याला काही गोष्टी मिसिंग जाणवणार आहेत. बरोबर. म्हणजे सर आता जर समजा आपण म्हणू की गर्भावस्था येण्याच्या आधी जर त्या स्त्रीची अशी एक मेंटॅलिटी असेल की मला गर्भावस्था हवी, किंवा एखाद्या दुसऱ्याची असू शकते की मला गर्भावस्था नकोय, तर हे थिंकिंग पण मॅटर करतं. येस, डेफिनेटली करतं. कारण बाळ हे एकाच्या माध्यमातून बनत नाही, दोघांच्या माध्यमातून. अशा थिंकिंग मधूनच मग बरेचदा आता जे काही अनेक लोकांचे मिसकॅरेजेस होतात, मिस अबॉर्शन्स होतात किंवा अनेक काही इश्यूज असतात. मग कसं असतं की समजा पत्नीला हवाय, पतीला नकोय, दोघांमध्ये इश्यूज आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, ताणतणाव आहेत, तर डेफिनेटली त्याचाही काही परिणाम त्या बाळामध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळणार किंवा असे काही हादसे होण्याची शक्यता राहते. आणि म्हणून आधी मला वाटतं की जसं गर्भसंस्कार आपण म्हणतो, भारतामध्ये 16 संस्कारांबद्दल बोललं जातं. सो 16 संस्कारांमध्ये पहिला संस्कार जो येतो तो म्हणजे बीजसंस्कार. गर्भसंस्कार 2 नंबरला येतात. सो कन्सिव्ह करायच्या आधी बीजसंस्कार केले गेले पाहिजेत आणि शेवटचे संस्कार म्हणजे अंत्यसंस्कार. तर असे हे 16 संस्कार मध्ये ती सगळी ओळ आहे त्याची. तर
ऍटलिस्ट ज्यांना खरंच बाळ आणि बाळाशी अटॅचमेंट काही सिरियस आहेत. बट मी म्हणतो की आज हा अवेअरनेस नाहीये, कारण कुठेतरी गर्भसंस्कारांचं असणारी जी काही रीत आहे, हो. अवेअरनेस आहे, तो आपल्या भारतातनं कुठेतरी हटलेला आहे. आज थोडाफार अवेअरनेस महाराष्ट्रामध्ये आहे, थोडाफार गुजरातमध्ये आहे, ओके. आणि अगदी थोड्या प्रमाणात कर्नाटकामध्ये. रेस्ट इंडियामध्ये याच्याबद्दलचा फारसा अवेअरनेसच नाहीये. आणि त्यामुळे ही 9 महिन्याचं जे अमूल्य देणगी त्या आईला मिळालेलं आहे, निसर्गानं हवं तर बाळ एका दिवसातही दिलं असताना, हो. 9 महिने ते नर्चरिंग. कारण कुठलीही गोष्ट बनत असताना कुंभार मडकं बनवतोय तर ते मडकं बनण्यासाठी, त्याला शेकण्यासाठी प्रत्येक गोष्टीचा एक टाइम आहे, प्रोसेस मधला तो वेळ दिलेला आहे. तसंच बाळ बनवण्यासाठी त्या आईला हे वेळ दिलेला आहे. बरोबर. पण आजच्या आईनं आमचा तो वेळ काय, अमूल्य बाळाला घडवण्यासाठी डिझायनर म्हणून मिळालेला वेळ आहे, तो कोणाला त्रास तिने विकलेला आहे. आणि तिच्याकडे त्या गर्भातल्या बाळाला द्यायला वेळ नाही. बरोबर. आणि त्यामुळे एक उत्कृष्ट बाळ, उत्कृष्ट पिढी कुठेतरी घडत नाही असं मला वाटतं. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो कि अगर देश को बेहतर बनाना है तो पहले इस देश की हर गर्भवती माँ को बेहतर बनना होगा, और छत्रपति शिवाजी महाराज जी जैसी संतान को पाना है तो पहिले हर माँ को जिजा माँ बनना होगा. कारण जिजाऊ जन्माला आल्याशिवाय शिवबा कधीच बनणार नाही. बरोबर. मग आजची ही असणारी स्त्री जिजाऊ आहे का? येस, बरोबर आहे. तो फोकस आहे का तिचा? नाही. फक्त घरच्यांना हवाय किंवा सगळेच लग्न झालेत की बाळाला जन्माला घालतात म्हणून आम्ही घालतोय. तर या आविर्भावात जर बाळाला जन्माला घालत असू तर फक्त एक नंबर वाढवतोय, याच्यापेक्षा वेगळं काय आम्ही करत नाहीये. हे येणारं बाळ आईवडिलांचं आणि देशाचं नाव रोशन करेल, उज्ज्वल करेल, याची शक्यता मात्र कमी आहे. बरोबर. आता सर, तुम्ही इतके वर्ष झालं गर्भसंस्कारामध्ये काम करताय, तर तुम्ही असे तुमच्याकडे काही उदाहरणं असतील की तुम्ही गर्भसंस्कार केले आणि तुम्ही काहीतरी त्यातून एक्स्ट्राऑर्डिनरी तुमच्या हाताला लागलं, की फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो ना की जर विराट कोहलीने चांगली प्रॅक्टिस केलेली आहे तर तो मग वर्ल्ड रेकॉर्डमध्ये किंवा वर्ल्ड रेकॉर्ड म्हणण्यापेक्षा तो जगातला एक सर्वश्रेष्ठ बॅट्समॅनच बनू शकला. तर अशी काही उदाहरणं तुम्ही सांगाल आम्हाला? खूप सारे. आज म्हणजे मी जेव्हा सांगतो की 2.5 लाख प्लस लोक आज आमच्याशी जोडली गेलीत, तर म्हणजे प्रोसेसमध्ये असताना कसा फायदा झाला आणि डिलिव्हरी नंतर त्या बाळात काय रिझल्ट बघायला मिळाले याबद्दल आपण थोडक्यात जाणार. 2-3 एक्झाम्पल मी सांगतो. आम्ही वॉकिंगला गेलेलं असताना एक महिला आली, सकाळी सर्वसाधारण 7 वाजताचा वेळ असेल, 6:30-7चा, आणि एक्साइटेडली ती आली, समोर उभारली. सर विष्णू सर ना? म्हणलं हो सर, आय एम उर्मिला, मी उर्मिला, आणि असं असं मी आय एम अ GSC मॉम, म्हणजे मी तुमच्याकडे गर्भसंस्कार केलेत, आणि सर थँक्यू सो मच. आता GSC मॉम म्हटल्यानंतर आय हॅव रिस्पेक्ट अबाउट देम, सो ग्रेट म्हणलं, कॉंग्रॅच्युलेशन्स मॅडम, खूप छान वाटलं भेटलात. म्हणलं काय फायदा झाला तुम्हाला? ती एवढी एक्साइटेड होती, नवरा बायको दोघेही होते, वॉकिंगला आलेले होते, बाळाला घरी ठेवून आलेले होते. मी विचारले, मी तुम्हाला काय फायदा झाला, कधी जॉईन केलं तर तुम्ही? मग तिने सांगितलं की मी सुरुवातीपासूनच जॉईन होते सर, आणि तुम्हाला थँक्यू म्हणणं मी म्हणतोय किंवा म्हणजे त्याच्या पाठीमागचं रिझन असं आहे की सर मला मिसकॅरेजेसची हिस्ट्री आहे. मी 5 वेळेला याच्या आधी माझे मिसकॅरेजेस झाले, आणि त्यामुळे कन्सिव्ह होईल का आणि मी आयुष्यात कधी बाळाला जन्म देईल का, असा माझा पुढे प्रश्न होता. आणि मी यावेळेला कन्सिव्ह झाले, आणि कन्सिव्ह झाल्यानंतर मला GSC बद्दल माहिती पडलं, आणि मी पहिल्या दिवसापासून तुमच्याकडे जॉईन झाले सर. यावेळेला माझ्या मनात जो काही नेहमी प्रेग्नन्सी कन्सिव्ह झाल्यानंतर म्हणजे हिस्ट्री असल्यामुळे काय व्हायचं, जरी कन्सिव्ह झालं तर पहिल्या दिवसापासून डोक्यात एकच असेल, मिसकॅरेज तर होणार नाही ना. आणि याला आम्ही लिटल वाईज म्हणतो. हा लिटल वाईज जो आहे तो इटसेल्फ निगेटिव्हली वर्क करायचा आणि ऑटोमॅटिकली मिसकॅरेजेस व्हायचं. बरोबर आहे, म्हणजे मेंटॅलिटीमुळे, कारण ती मनात भीती बसलेली होती. बरोबर. ज्या वेळेला त्या आल्या, आणि बाकी मग डेली आम्ही रुटीन देतो, ऍक्टिव्हिटीज देतो, त्या ऍक्टिव्हिटीज करायला लागल्या रुटीनमध्ये, काही ट्रान्स वगैरे, त्या अनेक गोष्टी असतात. मग जेव्हा त्या रुटीनमध्ये आल्या ना, तर त्यांना कळालंच नाही 9 महिने कसे एवढे सेलिब्रेट करत गेले. म्हणजे मस्तपैकी एव्हरी डेच्या त्या ऍक्टिव्हिटीज करण्यामध्ये, सगळं काही करण्यामध्ये फोकस करून त्या बाळावरती, आणि निगेटिव्ह जो लिटल व्हॉइस होता तो मी काढून टाकलेला होता, आणि त्यामुळे कसलाही काही त्रास झाला नाही, कोणताही मिसकॅरेज झालं नाही. त्यांनी मस्त पूर्ण कम्प्लीट वेळ केला, म्हणजे 9 महिने पूर्ण केले, आणि एका चांगल्या बाळाला जन्म दिला. त्या सांगत होत्या की बाळ एवढं छान आहे की बाळाचा कसलाही त्रास नाही. 6 महिन्याचं बाळ आहे, आम्ही घरी ठेवून आलोय, म्हणजे सासूजवळ घरी ठेवून आलोय, बाळाचा कसलाही त्रास नाही, आम्ही नवरा बायको दोघंही आज आहोत, चालायला आलोय. सर थँक्यू सो मच, तुमच्यामुळे मला बाळ भेटलं आणि माझं आयुष्य बदललं. हजबंड सांगत होता त्यावेळेला की सर प्रेग्नन्सी तर निमित्त होतं, प्रेग्नन्सीमध्ये आम्हाला फायदा झालाच झाला, बट ज्या काही ऍक्टिव्हिटीज तुम्ही करून घेत होता, जे काही रुटीन त्यांना मिळालं, त्या रुटीनमुळे
हिच्या स्वभावामध्ये जो बदल झालाय, हिचा Okay. आयुष्याकडे स्वतःच्या बघण्याचा दृष्टिकोन जो बदलला ना, तो अमेझिंग आहे सर. आज बघा ती माझ्याबरोबर चालायला आलेली आहे. म्हणजे 6 महिन्याचं बाळ घरी ठेवून ती नवरा बायको दोघं वॉकिंगला आलते. म्हणजे अनेक गोष्टीत बदल त्यांच्या बघायला बरोबर. मिळाला. हे झालं प्रोसेसमधलं बदल. प्रोसेसमधली अजून एक घटना जी खूप अमेझिंग आहे. म्हणजे चंदीगडमधून एक चारू नावाच्या मॅडम आमच्याकडे जॉईन होत्या. सर्वसाधारण 5व्या महिन्यात त्यांनी प्रेग्नन्सीमध्ये जॉईन केलं. जॉईन केलं आणि 8-10 दिवसात नॉर्मली ते अनॉमली स्कॅनिंग एक असतं. तर त्यांचं ते स्कॅन झालं, स्कॅनचे रिपोर्ट आले आणि रिपोर्ट आल्यानंतर रिपोर्टमध्ये काही प्रॉब्लेम्स जाणवले. बाळाच्या ब्रेनमध्ये काही इश्यूज होते. मग डॉक्टरांनी एम्स ट्रॉमा सेंटर चंदीगडला त्यांची ट्रीटमेंट चालू होती. त्यांनी तिथल्या डॉक्टरांना रिपोर्ट दाखवले आणि रिपोर्ट बघून डॉक्टरांनी सांगितलं की मॅडम सॉरी, बाळाच्या ब्रेनमध्ये इश्यूज आहेत आणि त्यामुळे तुम्हाला प्रेग्नन्सी नाही कंटिन्यू करताना तुम्हाला अबॉर्ट करावं लागेल. बापरे. आता एकतर प्रेग्नन्सी त्यांची प्रेसेस होती. अनेक वर्षानंतर कन्सिव्ह झालेल्या होत्या. हो. पहिलीच प्रेग्नन्सी होती. 5 महिने झालेले असताना जर का तुम्हाला डॉक्टर असे सांगतात तर कोणती आई म्हणजे ती ट्रॉमामध्ये इझी घेऊ शकेल. बरोबर. तर आई ती शॉकमध्ये गेली की आईला ते गिव्हअप करायचं नव्हतं. आईनं डॉक्टर बदलले, दुसऱ्या डॉक्टरांचं कन्सल्टेशन घेतलं. दुसऱ्या डॉक्टरांनी रिपोर्ट बघितले आणि सांगितलं की नाही, बाळाच्या ब्रेनमध्येच इश्यू आहे तर तुम्हाला कंटिन्यू करून फायदा काय. जर बाळाच्या ब्रेनलाच इश्यूज आहे तर पुढे गेल्यानंतर तुम्हाला त्रास होईल या सगळ्या गोष्टी. बरोबर. मग आईनं मला फोन केला, आमच्या काही फोनवरती डिस्कशन झालं आणि मग मी त्यांना माझे जे काही हिप्नोटिक ट्रान्स असतात तो ट्रान्स दिला. त्यानंतर डेली ऐकायसाठी म्हणजे त्यांना मी सांगितलं की तुम्ही जर काही मी ऍक्टिव्हिटी सजेस्ट करतो, अजून तुमच्याकडे वेळ आहे. जर डिसिजन घ्यायचाच असेल तर अजून तुमच्याकडे वेळ आहे, कारण 6 महिन्याच्या आधीपर्यंत डिसिजन घेता येतो काय करायचं असेल तर. बरोबर. मग त्यांना सांगितलं की तुम्ही एक काम करा, मी ज्या ऍक्टिव्हिटी देतो त्या तुम्ही कराल का. त्या म्हटल्या हो, करायला तयार आहे. मग त्यांना व्हिज्युअलायझेशन किंवा ट्रान्स आणि काही अफर्मेशन्स याबद्दलचं प्रॉपर थोडंसं गायडन्स केलं आणि त्यांना सांगितलं की अशा काही ऍक्टिव्हिटीज तुम्ही फॉलो करा आणि लेट्स सी 20-22 दिवस पॉझिटिव्ह राहा, लगेच निगेटिव्ह होऊ नका. लेट्स सी, कारण आज ते बाळ काय आहे की ते बाळ म्हणजे कोणतं स्वतंत्र व्यक्तिमत्व नाहीये. बरोबर. ते तुमच्या शरीराचा हिस्सा आहे. Yes. तसं हा हात माझ्या शरीराचा हिस्सा आहे. हो. माझ्या हाताला जर काही वेदना होत आहेत Yes. तर मी माझा फोकस दुसरीकडे हटवून इथल्या वेदना टेम्पररी तरी मी कमी करू शकतोय किंवा स्वतःला हील करणं ही आपल्या बॉडीची टेंडन्सी आहे. बरोबर. पण मी हील करण्यासाठी स्वतःवरती जर फोकस केला तर कदाचित माझ्यातले आजार बरे होऊ शकतात लवकर. म्हणजे म्हणतात ना, डॉक्टर सुद्धा काय सांगतात, मेडिसिन बरोबर सांगतात की तुमची विल पॉवर असणं गरजेचं. बरोबर. यांना मी तसंच सांगितलं की तुमची विल पॉवर राहणं महत्वाचं आहे. लेट्स सी, बाळ ही काय, बाळ कोणतं स्वतंत्र व्यक्तिमत्व नाहीये. ते आज तुमच्या शरीराचा हिस्सा आहे. त्यामुळे तुम्ही पॉझिटिव्ह राहिलात, तुम्ही कणखर राहिलात तर त्याचा चांगला फायदा बाळाला सुद्धा होईल. आणि लेट्स सी, आणखीन एकदा टेस्ट करूयात. 20-22 दिवस ह्या ऍक्टिव्हिटीज करा आणि मग आपण त्या बेसिसवर निर्णय घ्या तुम्ही. मी त्यांना तुम्ही अबॉर्ट करा किंवा करू नका ह्या कोणत्याही गोष्टी सांगितल्या नव्हत्या. फक्त म्हणतो की तुमच्याकडे वेळ आहे थोडासा. बरोबर. पॅनिक होण्याऐवजी स्ट्रॉंग बना, या सगळ्या ऍक्टिव्हिटीज करा, पुन्हा टेस्ट करा आणि त्या बेसिसवर निर्णय घ्या. जर इश्यू असतील तर देन टेक अ डिसिजन. डॉक्टर जे सांगतात त्याबद्दल डिसिजन घ्या. त्या स्त्रीनं ऐकलं आणि मी दिलेल्या काही ऍक्टिव्हिटी त्यांनी फॉलो केल्या. 20 दिवस, 21व्या दिवशी पुन्हा रिटेस्ट झाल्या आणि रिटेस्ट नंतर जे रिपोर्ट आले, रिपोर्ट्स आर ऍब्सोल्युटली नॉर्मल. आजही डॉक्टर सरप्राईज होते. आजही ते रिपोर्ट्स, बिफोर आफ्टरचे रिपोर्ट्स एम्स ट्रॉमा सेंटर चंदीगडमध्ये डॉक्टरांनी प्रिझर्व्ह करून ठेवले की असंही घडू शकतं. ग्रेट. प्रेग्नन्सी कंटिन्यू झाली. 27 फेब्रुवारी 2023ला बेबी गर्ल झाली त्यांना. ग्रेट. आणि त्यानंतर बाळाचं पण स्कॅनिंग केलं गेलं. कसलाही इश्यू नाहीये, कोणतेही प्रॉब्लेम्स राहिलेले नाहीत. एव्हरीथिंग इज फाईन. बेबी इज ऍब्सोल्युटली नॉर्मल. ग्रेट. सो सबकॉन्शियस माइंडचा पॉवर जर आपण इथे वापरला, पॉझिटिव्ह जर राहिलो तर बरं, करायचं अबॉर्शन करायला सांगितलेलं तर करताही आलं असतं. म्हणजे ठीक आहे, फायनल डिसिजन मांडली तर ते करताही आलं असतं. बट आधीच तुम्ही गिव्हअप का करताय. बरोबर. तुमच्या शरीरामध्ये तुम्ही स्वतःला हील करू शकता. तुमच्या सबकॉन्शियस माइंडची पॉवर इथे वापरू शकता आणि काही बदल घडू शकतात. बरं, प्रयास करायला काय हरकत आहे. पॉझिटिव्ह घडलं तर घडलं ना. पण तुम्ही पहिलं पॉझिटिव्ह असलं पाहिजे. आणि म्हणून मी मगाशी गर्भसंस्कारच्या डेफिनेशन मध्ये काय सांगितलं, त्या स्त्रीचं कणखर आणि खंबीर असणं खूप गरजेचं. बरोबर. आज जगभरातून किंवा अनेक डॉक्टर्स माझ्या गर्भसंस्कारांना रिकमेंड करतात. कारण एकच आहे, आम्ही कोणतं मेडिसिन सजेस्ट करत नाही, आम्ही बाकी कोणती पूजापाठ सजेस्ट करत नाही. आम्ही सायंटिफिक वेमध्ये असणाऱ्या हे ऍक्टिव्हिटीज सजेस्ट करतो ज्या स्त्रीला कणखर आणि खंबीर बनायला मदत करतात. आणि जेव्हा स्त्री कणखर आणि खंबीर असते त्यावेळेला परिवर्तन घडतं. आणि हे झाले 2 उदाहरणं. याच्याबरोबर रिझल्ट्स मध्ये काय परिवर्तन बघायला मिळतं.
आता WHO न काय केलेलं आहे की बेबीचा माइलस्टोन ग्रोथचा चार्ट जाहीर केलेला आहे. हो. सो वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं नॉर्मली कोणत्या महिन्यात बाळानं बोललं पाहिजे, कोणत्या महिन्यात उभं राहिलं पाहिजे, कोणत्या महिन्यात चाललं पाहिजे, कोणत्या महिन्यात, हे ओव्हरऑल एक जनरल WHO न प्रिपेअर केलेला हा चार्ट आहे. आमच्याकडे जी बाळं म्हणजे ज्या आईनं ही अशी प्रोसेस 9 महिन्यांमध्ये केलेले आहेत, त्या बाळांमध्ये जर बघितलं तर त्या बाळांमध्ये आम्हाला खूप लवकर हे माइलस्टोन, ही बाळं खूप लवकर माइलस्टोन अचीव्ह करताना आढळत आहेत. बरोबर. आम्ही लवकरच त्याच्यावरती एक रिसर्च पब्लिश करणार आहोत. त्याचा रिसर्च आमचा चालू आहे. एक रिसर्च पेपर ऑलरेडी बनलेला आहे. त्याचबरोबर आज इंस्टाग्रामला गेला तर तुम्हाला बघायला मिळेल, गर्भसंस्कार चॅलेंज हे आमचं इन्स्टा आयडी आहे. येस. तर त्या आयडीवर गेला तर तुम्हाला हजारो बाळं बघायला मिळतील. सर्वसाधारण 2.5 महिने 3 महिन्याच्या एजमध्ये बोलणारी बाळं तुम्हाला बघायला मिळतील. बापरे. आज मार्केटमध्ये आम्ही बघतो, म्हणजे मी जेव्हा टीनेजरसाठी काम करायचं, मला अनेक लोकांचे फोन यायचे की बाळ 3 वर्षात झालं अजून बोलत नाही, सर कोणी स्पीच थेरपिस्ट आहे? म्हणजे 3 वर्ष झालं तरी न बोलणारी बाळं आज आपल्याला आजूबाजूला बघायला मिळत आहेत. आणि आज आमच्याकडं हजारो बाळं आहेत ज्या अवघ्या 3 महिने 3.5 महिन्यात 2-2.5 महिन्यात बोलताना आपल्याला बघायला मिळतात. काही शब्द त्यांना स्पष्ट बोलता येतात. ग्रेट. त्याचबरोबर आज आमच्याकडं 27 बाळं आहेत. सर्वसाधारण 4 महिने ते 1.5 वर्ष एज ग्रुप मधले 27 बाळ आहेत त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड बनवलेले आहेत. कशासाठी? तर एक्स्ट्रा ऑर्डिनरी ग्रास्पिंग पॉवर किंवा वेगवेगळ्या माइलस्टोन्स अर्ली अचीव्ह केल्याबद्दलचे काही त्यांना वर्ल्ड रेकॉर्ड मिळालेले आहेत. ग्रेट. सो इट प्रूव्ज हे जे काही चळवळ जी आता उभी केलेली आहे, त्यामुळे मला एवढंच वाटतं की घराघरातल्या प्रत्येक गर्भवती स्त्रीनं स्वतःला मिळालेला हा 9 महिन्यांचा टाइम हा जागरूकपणे त्या गर्भातल्या बाळासाठी दिला पाहिजे. पूर्वीचा एक काळ होता जिथे 10-12 बाळांना जन्माला घातलं जायचं. आज त्या मानानं म्हणजे त्यावेळेला काय होतं की आईवडिलांकडे सदनता नव्हती, बँक बॅलन्स नव्हता, कार नव्हता, घर नव्हतं. म्हणजे एक घर म्हणजे फार झालं. बरोबर. आयुष्यात एक घर उभारणं म्हणजे फार मोठी गोष्ट होती. म्हणजे अशा वातावरणात सुद्धा 10-12 बाळांना जन्माला घातलं जायचं. आज त्या कंपॅरिझन मध्ये आपल्याकडे खूप चांगली सदनता आहे. बरोबर. बँक बॅलन्स आहे, गाडी आहे, बंगलो आहे, भरपूर काय आहे, फॅसिलिटीज आहेत, सगळं काय. आणि तरी आम्ही आज बाळाला किती घालतोय जन्माला? एक किंवा फार फार तर 2. मग माझं असं मत आहे, एक बाळाला जन्माला घालायचं आहे ना, मग 8 धरावा त्या प्रत्येक स्त्रीनं, त्या प्रत्येक कपलनं की एकच बाळ यावं. ते एकच बाळ छत्रपती शिवाजी महाराजांसारखं असावं, सर्वगुण संपन्न असावं, देशाचं आईवडिलांचं नाव रोशन करेल असं बाळ घडवायचंय मला. हा 8 ठेवून जागरूकपणे जर का या कपल्सनी स्वतःच्या बाळासाठी प्रयत्न केला तर मला वाटतं की उद्याचा भारत बदललेला असेल. अनेक भारतरत्न, अनेक ऑलिम्पिक विनर्स, अनेक नोबेल विनर्स मला वाटतं की या प्रोसेस मधनं तयार होत आहेत किंवा होणार आहेत. अगदीच सर, तुमच्या या विजनला, तुमच्या ह्या स्वप्नाला मी आमच्या टीम कडून भरपूर साऱ्या शुभेच्छा देतो. आज तुमच्यासोबत हिप्नोथेरपी झालं किंवा गर्भसंस्कार झालं, याबद्दल आपण अगदी मनमोकळेपणानं संवाद साधलात. तुम्ही प्रत्येक गोष्टीतले प्रॉब्लेम सांगितले, त्याच्यावर सोल्युशन्स सजेस्ट केले, त्यासोबतच तुम्ही याचा कसा फायदा होऊ शकतो, त्याचा कसा तोटा होतो, या सगळ्या गोष्टीवर अगदी मनमोकळेपणाने बोललात. त्याबद्दल टू कटिंग पॉडकास्ट कडून तुमचे धन्यवाद. थँक्यू सो मच सर. तुम्ही हा प्लॅटफॉर्म दिलात आणि खरं तर अनेक महिलांच्या आयुष्यात मला वाटतं की हा पॉडकास्ट बदल, परिवर्तन घडवू शकतो. त्यामुळे मी निश्चित जे काही आपले श्रोते आहेत त्यांना विनंती करू इच्छितो की कदाचित तुम्ही या प्रेग्नन्सी या विषयाला तसं तुमच्याकडे काही नसेल, पण निश्चितच तुमची बहीण, मैत्रीण, सून, लेक असं कोणी ना कोणीतरी तुमचं जवळचं असू शकतं. एक आई बदलली तर देश बदलायला मदत होणार आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की जर हा विषय तुम्हाला आवडला असेल, या विषयाचं गांभीर्य तुमच्या लक्षात आलं असेल, तर जरूर हा पॉडकास्ट अशा एखाद्या गर्भवती किंवा न्यूली मॅरिड कपलपर्यंत जरूर शेअर करा. आणि तुमच्या काही शंका असतील तर कमेंटमध्ये जरूर कळवा, आम्ही त्याला उत्तरं देऊ. थँक्यू सो मच. तुम्ही आमंत्रित केलं आणि हा संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सर.